मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत 1200 वर्षे भारताच्या पराधीनतेचे कारण म्हणजे येथील वर्णव्यवस्था, जातीभेद. सर्वप्रथम सिकंदराने भारतावर आक्रमण केले. हिंदू राजा पुरू यांच्याशी युद्ध करून तो जिंकला. 1192 तराईंच्या रण मैदानातून मोहम्मद गौरी राजा पृथ्वीराज यांच्या संधी प्रस्तावावर विचार करून उत्तर पाठवले की तो आपल्या भावाला विचारल्यानंतर संधी प्रस्तावावर विचार करणार. उत्तर मिळताच राजा पृथ्वीराज आणि राजपूत सैनिक युद्ध टळल्याचे समजून निश्चिंत झाले आणि पूजापाठ वगैरे करण्याचे आपल्या दैनंदिन कार्यास लागले. ही संधी साधून गौरीने आपल्या सैनिकासह आक्रमण केले आणि निश्चिंत झालेल्या राजपूत सैनिकांचा निर्ममतापूर्वक शिरच्छेद केला आणि पृथ्वीराजाला हरवले. खांडव्याच्या रणभूमीत बाबरने आधुनिक तोफगोळे आणले होते, परंतु इकडे राजपूत सेनेकडे आधुनिक शस्त्र नव्हते, तोफगोळे नव्हते. या तोफा 6 फरलांगपर्यंत आपला मारा करून शत्रूंना परास्त करण्याचे कार्य करीत होत्या. राजपुती सेना तोफांच्या अग्नीत जळून भस्म झाली.